लाल टी शर्ट आणि खांद्यावर बॅग घेतलेला सिद्धार्थ आपल्या घराच्या दिशेने निघाला. मात्र काही अंतरावरच मृत्यू वाट पाहतोय याची त्याला कल्पनाही नव्हती. धनाढ्य पिताच्या अल्पवयीन मुलाची पैशाची मस्ती सिद्धार्थच्या जीवावर बेतणारी होती. दिल्लीची घटना कुणाच्याही अंगाचा थरकाप उडवेल. या सीसीटीव्ही दृश्यातून तुम्हाला याचा अंदाज येईल की त्या रात्री काय झालं. दिल्लीच्या सिव्हिल लाईन परिसरात भरधाव वेगानं येणारी मर्सिडीज सिद्धार्थसाठी यमदूत ठरली. सिद्धार्थ रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होता. काही वेळातच तो रस्ता क्रॉस करण्यासाठी पुढे जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूचं ट्रॅफिक तो पाहतो. रस्ता क्रॉस करण्यात काही अडचण नसल्याचं पाहून तो पुढे चालू लागतो. वेळ रात्रीची असल्यानं रस्त्यावर वाहनांची फारशी वर्दळ नव्हती. सिद्धार्थ रस्ता क्रॉस करताना एकही गाडी नव्हती, त्यामुळे तो पुढे सरसावला. मात्र रस्त्याच्या मधोमध पोहोचताच त्याला काहीतरी अकल्पित घडणार याची जणू कुणकुण लागली. सिद्धार्थच्या डाव्या बाजूने एक भरधाव कार त्याच्या दिशेने येत होती. अंधारात अचानक गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश दिसला. धोका लक्षात येताच सिद्धार्थनं 1-2 पावलं मागे येण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर बराच उशीर झाला होता. सिल्वर कलरच्या भरधाव मर्सिडीजनं सिद्धार्थला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर सिद्धार्थ सीसीटीव्हीत दिसलाच नाही. तो या धडकेमुळे कुठल्या कुठं फेकला गेला. घटनास्थळावर होती ती फक्त सिद्धार्थची बॅग. या अपघातानंतर एक व्यक्ती सिद्धार्थची बॅग उचलत असल्याचं पाहायला मिळालं. दुर्घटनेनंतर सिद्धार्थला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथेच त्याचा करुण अंत झाला. अल्पवयीन मुलाच्या हाती मर्सिडीजची चावी दिल्यानं एका निरपराधाचा नाहक बळी गेलाय. जितेंद्र शर्मा, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.